श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तचे सिद्ध सांगे विस्ताराचे अवतार झाले मानुषी भक्तजन तरावाय ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारण विष्णू एका अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्म वराह देखा नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म गवळ्या घरी गुरे राखी वस्त्रे पडूनी झाला लग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाणार तुरंगारूढ आवडी काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सारंगा कारणे भगीरथ आणि गंगाभू मंडळी तैसा एक विप्रवनिता आरा दिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले बरी असा पिठापूर पूर्व देशे होता ब्रह्मण उत्तमवंशी आपस्तंभ शाखेशी नाम आपळराज जाणा त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभाव ऐसे असता वर्तमानी पतिसेवा करी पतिसेवा एक मनी अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परी याचा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी विशेष श्राद्ध होत्या अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला त्यावेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाखवले होते गणे पतिव्रता धरून चरण नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती तेसी मागो माते जीवांचेसी जे जे वासना तुझे मानसी त्वरेल पावेल त्वरित म्हणत असे ऐसे एकोणी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवतेच कर जोडून नाना परिसर जय जय जगन्नाथ तू तारक वासी तत्वता माझे मनी असे अर्थ पुरवावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलसी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पुरावे जगजीवन अनाथा तारका नारायणावर म्हणून चरणी लागली एकुणी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे तव बोललेली पतिव्रता स्वामी जे निरोपले आता जननी नाम मज ठेविता करा निरतार याची बोला पुत्र मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे झाले असती आता सजीवित अक्षयीन पादहीन वावा पुत्रा आम्हायसा ज्ञानवंत परम पुरुषा जगद्वंद्य देवसदृशा तुम्हा सारिका दाताराम एकोणी ती याचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण असे पुढे असे कार्य करण दीक्षार्थ भक्तजन असे तापसी म्हणे ती याचे पुत्र होतील परीसे उधरील तुझ्या माणसाशी ख्यातिवंत कलियुगे असावे तुम्ही त्याची या बोली हिरवी न आहे तुम्हा जवळ ज्ञानमार्गे अंतर्पळी तुमचे दैन्य हरिल इतुकी सांगून तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता तैवेळ विस्मय करुणी घरात पतीचे सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय मध्यान्ह समय अतिथी काळ दत्तात्रेय येतात तिथेवेळी विमुख न होता काळी भक्षा मात्र घालीचे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवी क्षेत्र कुण जाण तयाचा वास सदा जाण पंचशोळ नगरात 19 अतिचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले पुत्र करून या कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूचे आम्ही साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृपुन्हा समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाले शुभदिनी विप्रे स्नान करून केले जातं कर्म त्यावेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविते त्यावेळी म्हणती तपस्वी होईल वेळ दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले त्याप्रमाणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तराव्या वर्तत असता त्याच्या घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधने ते अवसरी करिता झाला द्विजतन बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविचारी करिता झाला त्यावेळी 19 संवत्सर नगरलोक विस्मय करीते सकाळी होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपण असं आचार व्यवहार प्रायश्चित समजताचे आपण बोलतो वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांशी वर्ततायसे परिसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अन्नधारा विचार करीती पुत्राशिवाय बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे एक बाबे माझी वांच्या संगेना करायला विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य श्री संगे असे ना मी कामे आमुचे ती जवळ ती श्री वाचवणे आणि ऐकणारी समस्त जाणवा ते सरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणते त्यावेळी आपण तापसी ब्रह्मचारी युगश्री वाचून येणारे हा बोला आता निर्धारी श्रीपाद वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रयमूर्ती कैसे पिता ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथाची एकोणी पुत्राचे वचन आठवले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी कोण सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र याचे अवतार पुरुषे जाणसे जैसे पुरुष जैसे वाचे याचे माणसे तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपले मनी पुत्राचे म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊन प्रतिपाळायचे म्हणून ऐसे मनी व्याकुळ ते डोळा निघते अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून देखोने मातोची दुःख संभोगित परमपुरुष उठून आपल्या कर्कमुळे अश्रुपात पुसत असे अहो माते न करी चिंता जे जीवांची से ते देईना आता दृढ करून याचे सदा सुखे
नांदत बारे तुझं करीता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी आम्हा म्हातारपणी दैन्य वेगळं करीसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्षयीन त्या ते पोसावे आता कवणे अमृते कोण रक्षिले कोणी जननीचे वचन अवलोकते अमृत नयने पुत्र झाले दोघे संगून आले दृष्टीचरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊन लागती चरणा कृतार्थ झालं म्हणून आश्वासन तयार दिदला वर तत्काळी पुत्रपौत्री नांदल प्रभू विषयायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पावन वालमुक्त हे निश्चित ऐसे बोलता है समोकित से मातेसी पाहुनी दोघा पुत्राचे राहत सौख्य पावला पुत्र दोघी शतायुष्य निर्धर धरी व मानसी कन्यापुत्र होतील त्याचे पुत्र पाहाल नाही अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी याचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सरासरी प्रसन्न संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा व मत जाणे असे उत्तरपंथात दीक्षा द्यावा साधूजना सांगून माता पित्याचे अदृश्य झाला परियसे पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपेत ने होते तेथे निघाला तेथून बदरीवना भेट घेऊन नारायण अवताराचे आपण कार्यकारण मनुष्य देई दीक्षा करावे साधूजना तीर्थे इंडत असे आपण मनोवेग मार्गक्रमण आलो तीर्थे गोकर्णाचे 19 सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण ते परियसा श्रोतेजन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक साथे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।